हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर 31ला होती इथे आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी प्लस न्यू इयर सेलिब्रेशन. तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. तर इथे आम्ही कशी आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली किंवा कसं आम्ही आमचं न्यू इयर सेलिब्रेशन केलं हे मी पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देखील नवीन वर्षाचं सेलिब्रेशन कसं केलं हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे सगळ्यात पहिले मला असं सांगायचं आहे का आमची ही पहिली ॲनिव्हर्सरी अशी असेल की आम्ही म्हणजे काहीच प्लॅनिंग नव्हतं आम्हाला की आम्ही कसं सेलिब्रेट करायचं आहे किंवा काय, म्हणजे ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या अनप्लॅन्ड होत्या. चला आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आम्ही घरी गेलो. घरी मस्त आम्ही इथे छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक वगैरे कट केला. त्यानंतर आमचं ठरलं की आपण गोदा पार्कला जाऊ. ॲक्च्युली आमचं जस्ट आम्ही घरातून जेव्हा निघालो तेव्हा ही गोष्ट ठरली की आपण नाशिकलाच इथे गोदा पार्कला जाऊ. तर नाशिकमध्ये राहून आम्ही अजून गोदा पार्कला गेलेलो नव्हतो. तर आम्ही ठरवलं की आपण 31ला जाऊ. 31ला असते आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी. तर आम्ही इथे गोदा पार्कला गेलो. तर आम्ही इथं गर्दी होती. आम्ही लाईनीत उभं राहिलो तिकीट काढण्यासाठी. तिकीट काढले. त्यानंतर आम्ही मध्ये गेलो. तो बघतो, बापरे इतकं छान होतं मध्ये. मस्त लायटिंग्स, भरपूर कलरफुल लायटिंग्स होत्या आणि असं तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये किती छान असं सीन होता. आम्ही तर फर्स्ट टाईमच आलेलो होतो. तर इथे सगळ्यात पहिले तर माझ्या मुलीने पण खूप एन्जॉय केला. तिला इतकी एक्साइटमेंट होती का ती एकदम पुढे पुढे पळत होती सगळं बघण्यासाठी. आमच्या ह्या ज्या काय गोष्टी झाल्या त्या एकदम अनप्लॅन्ड होत्या. यावेळेस असं काहीच फिक्स नव्हतं का काय करायचं, कसं करायचं. तर गोदा पार्कला आल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही प्लेईंग एरियामध्ये आलो, कारण मुलांचं तर तेच असतं. तर तिला सगळ्यात पहिले आम्ही थोडा वेळ खेळू दिलं. मुलांची खरी एक्साइटमेंट तीच असते. ती इथे मस्त खेळत होती. तिचं खेळून झाल्यानंतर आम्ही असं सगळे पुढं बघत होतो. तर छोट्यांसोबत मोठे देखील इथे खूप एन्जॉय करत होते. त्यानंतर इथे माझे मिस्टरांनी पण इथे एक थोडा व्हिडिओ वगैरे बघितला. त्यांनी पण देखील इथे एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही असं पुढे आलो तर इथे अजून मेरी क्रिसमसचं सेलिब्रेशन पण चालू होतं. त्याचं पण डेकोरेशन त्यांनी इथे फार छान पद्धतीने केलेलं होतं. आणि तुम्ही देखील अजून इथे गोदा पार्कला गेले नसाल तर नक्की जाऊन बघा. खरंच छान प्लेस आहे. किंवा कमी तिकीटमध्ये इथे आपल्याला टाईम लिमिट नाही आहे. तुम्ही कितीही वेळ इथे राहू शकता. म्हणजे त्यांचा टाईम संध्याकाळचा असतो 5 नंतर ते 11पर्यंत. तर इथे त्यानंतर पुढे आलो आम्ही. इथे मस्त सॉंग्स चालू होते आणि त्याच्यासोबतच सगळे डान्स करत होते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर अजून पुढे आले तर म्हणजे एक एक सीन तिथला एकदम बघण्यासारखा होता. हे मस्त इथून स्टेप्सवरून पाणी येत होतं. हे सगळं एकदम छान दृश्य होते. आम्ही सगळं बघितलं. इथे खाण्यासाठी सुद्धा स्टॉल्स लागलेले होते, बट आम्हाला घरी जाऊन पार्सलच खायचं होतं. त्यामुळे आम्ही इथे काही खाल्लं नाही. आम्ही थोडंसं मस्त सीन्स बघत होतो आजूबाजूला अजून काय काय आहे. तर हे एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही आता इथे एक्झिट एरियामध्ये आलो. एक्झिट करत होतो आम्ही, पण नंतर परत माझी मुलगी रडायला लागली की नाही मला अजून खेळायचं आहे, अजून खेळायचं आहे. मुलांना कितीही खेळलं तरी त्यांचं काही मन भरत नाही. तर आम्ही एक्झिटमधून परत थोडंसं मध्ये आलो. ती परत खेळायला गेली. तिला परत अजून 5-10 मिनटं आम्ही अजून खेळू दिलं. तर तुम्ही कसं हे न्यू इयरचं सेलिब्रेशन कसं केलं हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचं आता ॲनिव्हर्सरी 31 डिसेंबरलाच असल्यामुळे दोन्ही सेलिब्रेशन आमचे ॲट अ टाईमच असतात दरवर्षी. आता इथे आम्ही फायनली एक्झिट करतोय आणि एक्झिट झाल्यानंतर पण मग तिचं चाललं होतं की तुम्ही मला जास्त खेळू दिलं नाही. तिला म्हटलं आपण नेक्स्ट टाईम परत येऊ. तर त्यानंतर इथे आलो. मग आम्ही इथे सोया चाप पार्सल घेतले. नॉनव्हेज तर खायचं नव्हतं त्यामुळे आम्ही व्हेजच इथं घेतलं. त्याच्यानंतर इथे मुलीसाठी फ्रेंच फ्राईज घेतले. घरी आलो. इथे मस्त ते गरमागरम रेडी होतं ते खाल्लं. त्यानंतर पनीरची भाजी चपाती ऑर्डर केली. तर असं झालं आमचं न्यू इयर प्लस ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. थँक्स फॉर वॉचिंग. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.